महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि याबाबत त्यांनी काही कागदपत्रही सादर केली। त्यानंतर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। आपण आपली बाजू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मांडली असल्यानं मुंडेंनी याबद्दलची माहिती दिली आणि आता आपल्या राजीनाम्याबाबत तेच काय तो निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। माझ्या राजीनाम्याची मागणी कुणी केलेली नाही असं मोठं विधान मंत्री धनंजय मुंडेंनी केले। तसंच या प्रकरणी मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असंही धनंजय मुंडे म्हणाले। राजीनाम्याच्या वाढत्या दबावाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी सूचक विधान केलं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपांच्या कचाट्यात सापडलेले धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का या चर्चांना वेग आलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भातील मागणी लावून धरली आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रकरणी काय निर्णय घेणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही। माझं म्हणणं आहे की मी राजीनामा द्यावा की न द्यावा, मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाहीये, द्वितीयम दर्शनी मी दोषी आहे की नाही आहे, याबाबतचं सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलंय। अंजली दमानिया यांनी अजित पवारांना भेटून काही कागदपत्र दिली आहेत, मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उत्तर देतील असं मुंडे म्हणाले। तसंच संदीप क्षीरसागर यांच्यावरही यावेळी धनंजय मुंडेंनी निशाणा साधला। संदीप क्षीरसागर यांना कृष्णा आंधळेची माहिती कशी मिळते याचा अर्थ क्षीरसागर यांचे आरोपींसोबत काहीतरी संबंध असतील असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला। माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं असं माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे। पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करून आरोपींच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड विरोधात अनेक पुरावे दिले। तसंच या भेटीवेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। आपलं म्हणणं अजित पवारांनी ऐकून घेतलं आणि सादर केलेल्या पुराव्यांची गंभीर दखल घेत आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन अजितदादांनी दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं। ताई, तुम्ही नेमके कोणकोणते पुरावे दाखवलेत आणि ते पुरावे बघितल्यानंतर अजित पवार यांची रिॲक्शन काय होती? ॲक्च्युली मी गेल्याबरोबर त्यांना पहिलं मला तर त्यांना तेच सांगायचं होतं की मला या जन्मी तुम्हाला कधी भेटेन असं वाटलं नव्हतं, पण कुठेतरी तुम्ही या पक्षाचे अध्यक्ष आहात आणि हा भ्रष्टाचार ना एक मुद्दा नक्कीच आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, पण हे जे चाललंय ना ते अतिशय खालच्या दर्जाचं चाललंय। म्हणजे ही दहशत जी आहे ती कुठेही आता महाराष्ट्रात उरली नाही पाहिजे आणि याच्यासाठी जर तुम्ही राजकारण बाजूला ठेवून जर करणार असाल काही तर नक्कीच करा। ह्यासाठी मी त्यांना मुद्दाम भेट त्यांची घेतली, कारण दोनदा त्यांची विधानं आपण ऐकली की एक तटकरे म्हणाले आणि एकदा अजित पवार म्हणाले की जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही किंवा राजीनामा होणार नाही। तर जेव्हा मी आधी या कश्मकशमध्ये होते की आपण हे त्यांना पुरावे देऊया की नको का कसं करूया,
पण मला असं वाटलं की हे जे धडधडीत पुरावे आहेत याच्यातनं अनेक गोष्टी कळतील. आता फॉर एक्झाम्पल व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची एक कंपनी आहे. त्याचे जर आपण बघितले की ही कंपनी काय करते तर फ्लाय ॲश, ही कंपनी फ्लाय ॲश विकते. फ्लाय ॲश म्हणजे काय, जी राख, ज्याच्याबद्दल आता आपण राख माफिया बरंच ऐकलं, तर ही महाजेनकोकडनं घेऊन राख यांची कंपनी व्यंकटेश्वरा नावाची ही बाहेर विकते, इतर कंपन्यांना विकते, असं त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांच्या सह्या देखील आहेत. मग ही एक्झॅक्टली काय आहे तर ही कंपनी स्थापन करणारे धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे. मग याच्यातले सगळं शेअर होल्डिंग पॅटर्न काढला तर त्याच्यात त्यांच्या आई, त्यांचे मग सगळ्यात इम्पॉर्टंटली वाल्मिक कराड देखील आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की त्यांचे नुसते काही ते कार्यकर्ते नाही आहेत किंवा त्यांच्याबरोबर त्यांचे फोटो आणि व्हिडिओज नाही आहेत, पण त्यांचे आर्थिक एकत्रच काम करतात. जे काम करतात ते एकत्र करतात. मग ते आर्थिक असो, राजकारण असो, दहशतकारण असो, गुन्हेगारी कारण असो, सगळं ते एकत्र करतात. आणि धनंजय मुंडेंचा वरदस्ता आहे, त्यांच्या डोक्यावर हात आहे, म्हणूनच अनेक गोष्टी घडतात. जसं आपण बघितलं की वाल्मिक कराडसारखा माणूस ज्याच्यावर 14 FIR आहेत, त्या 14 FIR असलेल्या माणसाला शासकीय बॉडीगार्ड कधी ऐकलं सुद्धा नसेल आपण, पण 2022 पासून त्यांच्याकडे शासकीय बॉडीगार्ड्स 2 दिलेले होते. हे कसे आले? हे धनंजय मुंडेंच्या कृपेने आले की नाही? आणि म्हणून मी म्हटलं की नुसतीच कृपा नाहीये, त्यांचे आर्थिक व्यवहार कसे एकत्र आहेत ते दाखवण्यासाठी मी पेपर्स दिले. तर गृह खात्याला हे पुरावे मिळालेले नाही आहेत का? किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षातला एक मंत्री या सगळ्या गोष्टी करतो, त्यांच्यापर्यंत हे पुरावे आतापर्यंत पोहोचले नसतील का? प्रणाली, महाराष्ट्र हे स्वित्झर्लंड एवढा मोठा देश, म्हणजे तो तर देश आहे, आपलं हे राज्य आहे. खरं तर ह्याला एक व्यवस्थित गृहमंत्री व्यवस्थित पाहिजे, जो अक्षरशः पदोपदी सगळ्या गोष्टींवर चेक ठेवू शकेल. पण आत्ताच्या घटकेला आपण बघतोय हे मुख्यमंत्री पण आहेत, गृहमंत्री पण आहेत, तर मला त्यांच्यात सिरियसनेस आहे. आणि बीडची एवढी मोठी घटना, 1.5 महिने आक्रोश होतोय, जनमोर्चे निघतायत, आक्रोश मोर्चे निघतायत, लोक इतकं माध्यमं लावून धरतायत, आणि मध्येच अशी एक बातमी येते की मुख्यमंत्री आज त्याच्या बीडच्या घटनेचा आढावा घेणार आहेत. म्हणजे आतापर्यंत आढावा पण घेतला नाही. म्हणजे तुम्हाला हे सांगावं लागतं की तिथली काय परिस्थिती आहे, त्याच्यावर तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. समजा हा राजीनामा घेतला गेला नाही तर तुम्ही पुढे काय कारवाई करणार आहे? पुढचं तुमचं पाऊल काय असणार? मी आता असं ठरवलंय की माझे सगळे लीगल रेमेडीज मी स्टेप बाय स्टेप केले. म्हणजे आधी SP ना भेटले, ADGंबरोबर 2दा भेट झाली, एकदा DGना भेटले, चीफ जस्टिसला मी पत्र दिलं, CMना भेटले, DCMना भेटले. DCMना नाही भेटले मी, त्या राष्ट्रवादी पक्षाचे जे अजित पवार गटाचे अध्यक्ष आहेत त्या अजित पवारांना भेटले. आणि सगळे माझे लीगल रेमेडीज एक्झॉस्ट झाले. जर CJNकडनं एक पॉझिटिव्ह काही निर्णय आला तर ठीक, नाहीतर मी PIL फाईल करणार आहे. पण या सगळ्या लोकांना पर्सनली लायबल करणार आहे. सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.